राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने शिक्षक सन्मानित। रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना अहिल्यानगर आयोजित राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा रमाकांत काठमोरे, शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, दिनकर टेमकर, माजी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जुबेर पठाण, प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग अहिल्यानगर, योगीराज गाडे, माजी नगरसेवक अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। रायझिंग ट्रायबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वाभिमानी शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिंदे यांनी सांगितलं की फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य चालू आहे। गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या योजना फाउंडेशनच्या माध्यमातून चालू आहेत। हे सर्व कार्य करत असताना शिक्षकांचा सन्मान होणं ही आपली जबाबदारी आहे। शिक्षकांना सन्मानित करताना आनंद होतोय। या प्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रमाकांत काठमोरे यांनी सांगितलं की शिक्षक हा समाजाचा पाया आहे। शिक्षकांचे समाजासाठी मोठे योगदान आहे। विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं मुख्य ध्येय असावं। तसंच काठमोरे यांनी शिंदे यांच्या कार्याचं कौतुक केलं व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या। दिनकर टेमकर यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की शिक्षकांना समाजात मोठं स्थान आहे। विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं दृढ झालंय। शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे असून सुद्धा शिक्षक आपलं काम प्रामाणिकपणे करतात। तसेच प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल फाउंडेशनचे कौतुक केलं। योगीराज गाडे यांनी सांगितलं की काही शिक्षकांना कमी वेतनात काम करावं लागतं, परंतु ते काम आपलं प्रामाणिकपणे करतात। शिक्षकांचा सन्मान होतोय ही फार आनंदाची बाब आहे। प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉक्टर सय्यद यांनी देखील शुभेच्छा दिल्या। शिक्षक नेते रवींद्र गावडे यांनी देखील शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी फाउंडेशनच्या माध्यमातून 35 शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नियोजनासाठी बंडू गाडेकर, राजेंद्र सोनावणे, अमोल क्षीरसागर, बाबासाहेब गवते, अंतोन मिसाळ, अनिता साठे, दीपिका क्षेत्रे, मुन्नावर खान, नियाज शेख, प्रमोद जाधव, महेंद्र तागड, देवराम दरेकर, प्रवीण साळवे, विजय साळवे, रवी चांदेकर, किशोर कारले आदी राज्य पदाधिकारी मंडळाने मेहनत घेतली। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। रायझिंग ट्रायबल फाउंडेशन व स्वाभिमानी शिक्षक संघटना यांनी राज्यभरातील उत्कृष्ट शिक्षकांना आज पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। शाळा स्तरावर, वर्ग स्तरावर चांगला कार्य करणाऱ्या शिक्षकांचा हा एक सन्मान आहे आणि यापुढे अशाच नव्या ऊर्जेने, नव्या जोमाने काम करत त्यांना ही प्रेरणा मिळणार आहे। याबद्दल मी ट्रायबल रायझिंग फाउंडेशन व स्वाभिमानी शिक्षक संघटना यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला आहे त्या शिक्षकांचे अभिनंदन करतो। शिक्षक संघटना रायझिंग ट्रायबल्स फाउंडेशनच्या माध्यमातून आज शिक्षक गुणगौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आदरणीय काठमोरे साहेब, आदरणीय टेमकर साहेब, आदरणीय जुबेरजी पठाण साहेब, आदरणीय योगीराज गाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पार पडला। राज्यभरातून शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला। या पुरस्काराचा हेतू शिक्षकांचा सन्मान एवढाच आहे। शिक्षकांना वेगवेगळे अशैक्षणिक कामे असतात, शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाची कामे असतात, कुठेतरी शिक्षकांचा सन्मान होणं गरजेचं आहे। शिक्षकांना या प्रक्रियेमध्ये सन्मानित करून आपल्या कार्यामध्ये प्रेरणा देणे हे एक महत्त्वाचा विषय या पुरस्कार सोहळ्याचा होता। आज पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून 100हून अधिक शिक्षक त्यांच्या परिवारासह या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहिले। त्याबद्दल जिल्हा अध्यक्ष या नात्याने, स्वाभिमानी शिक्षक संघटना आणि रायझिंग ट्रायबल्स फाउंडेशन संस्थापक या अध्यक्ष नात्याने मी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने स्वाभिमानी शिक्षक संघटना शिक्षकांच्या पाठीशी उभी राहील। शिक्षकाचा सन्मान असेल, शिक्षकांच्या काही अडचणी असतील यासाठी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा नेहमी पुढाकार राहील। या प्रसंगी पुन्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। रायझिंग ट्रायबल फाउंडेशन आणि स्वाभिमानी शिक्षक संघटना यांनी शिक्षक पुरस्कार आज आयोजित केला होता। खूप चांगला कार्यक्रम झाला आणि शिक्षकांना काहीतरी त्यांनी सगळ्यांना पुरस्कार केलं। समाजामध्ये शिक्षकचं काम खूप चांगलं असतं आणि या शिक्षकांना दरवर्षी आपण पारितोषिक देत असतो, त्यांचा सन्मान करत असतो। खरं तर शिक्षकांचं काम इतकं चांगलं असतं की त्यांना दररोज आपण सन्मान केला पाहिजे, मान दिला पाहिजे। पण वर्षातून एकदा आपण शिक्षक दिनाचा निमित्त साधून त्या दिवशी पुरस्कार देत असतो। आज या ठिकाणी खूप चांगला कार्यक्रम झाला आणि एक चांगला त्यांनी उपक्रम हाती घेतला। त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला त्यांना अभिनंदन करतो। जय हिंद। रायझिंग ट्रायबल फाउंडेशन या संस्थेमार्फत आज शिक्षकांचा गौरव समारंभ पार पडला। खरं पाहिलं तर समाजाला घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात आणि अशा शिक्षकांना पाठीवर कौतुकाची थाप देणं अत्यंत आवश्यक असतं आणि ही कौतुकाची थाप देऊन त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे। अतिशय सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं झालेलं आहे
आणि निश्चितच या संस्थेमार्फत भविष्यातही अशाच प्रकारे चांगल्या उपक्रमाची मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.